मध्ये सामान्यांसाठी खुलं व्हावं यासाठी सानेगुरुजींनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती आणि सानेगुरुजींचा बराच विचार हा संविधान मूल्य स्वीकारणारा विचार आहे आणि त्याच अनुषंगाने माझी कविता आपल्यासमोर मांडतो। शाळेच्या चार भिंतीच्या आत म्हटली जाणारी म्हटली जाणारी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, या प्रतिज्ञेचा अर्थ मला आजही कळालेला नाही। शाळेच्या चार भिंतीच्या आत म्हटली जाणारी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, त्या प्रतिज्ञेचा अर्थ मला आजही कळालेला नाही। कारण शाळेच्या चार भिंतीच्या आतली समता आणि बाहेरच्या जगातली विषमता यातील अंतर मात्र अजूनही कमी झालेलं दिसत नाही। इथे जर आम्ही डीजेच्या तालावर जाती धर्माच्या अस्मिता तुडवतो, इथे जर आम्ही डीजेच्या तालावर जाती धर्माच्या अस्मिता तुडवतो, याला त्याला दूषण देत स्वतःची छाती बडवतो। जे कालही होते ते आजही आहे, जे कालही होते ते आजही आहे। तुम्हीच सांगा दोस्तांनो, सानेगुरुजींच्या स्वप्नातील समतेचे मंदिर कुठे आहे? सानेगुरुजींच्या स्वप्नातील समतेचे मंदिर कुठे आहे? धन्यवाद।